चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे वाघांचा नैसर्गिक अधिवास आहे. मात्र या व्यतिरिक्त जिल्ह्यातील राखीव जंगल व प्रादेशिक जंगलामध्येही मोठ्या संख्येत वाघ आहेत. यात ताडोबा व्यतिरिक्त असलेल्या वाघांची संख्या 150हून अधिक आहे. वनप्राप्त खेडी व गावांमध्ये सरपण गोळा करणे आणि वनोपज गोळा करण्यासाठी जंगलात जाण्याची सर्रास प्रथा आहे. उन्हाळ्यात जंगलातील पाणवठे सुकल्याने वन्यजीवांची भक्ष्य शोधणे आणि पाण्यासाठी जंगलाबाहेर भटकंती सुरू होते आणि याच काळात तेंदूपाने तोड अथवा मोहफूल वेचणे यासाठी हजारोंच्या संख्येत ग्रामस्थ जंगलात जात असतात. हा रोख रकमेचा व्यवसाय असल्याने अबालवृद्ध या कामी जंगलात शिरतात. दरम्यान त्यांचा वाघाशी वन्यजीवाशी सामना होतो व त्यात ते बळी जातात. जानेवारी 2025 ते 28 मे 2025 या काळात चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 23 जणांचे मानव वन्यजीव संघर्षात बळी गेले आहेत. वन विभागाने निश्चित केलेल्या नियमावलीनुसार अंमलबजावणी केल्यास हा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे मत वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वर्ष 2025 मध्ये जानेवारी ते मे 28 पर्यंत 22 मनुष्य मृत्यूच्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आहेत आणि त्यामध्ये सर्वच्या सर्व घटना ह्या वाघ या वन्य प्राण्याच्या द्वारे घडलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर 2021, 22, 23, 24 आणि 25 या पाचही वर्षाच्या कालावधीमध्ये 2025 मध्ये घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांचे प्रमाण कमी आहे. तथापि ह्या सर्व घटना एका विशिष्ट कालावधीमध्ये आणि मे महिन्याच्या सुमारासच घडलेल्या असल्यामुळे त्याची तीव्रता अधिक प्रकर्षाने त्याची जाणीव होत आहे आणि त्यामध्ये गावकऱ्यांचा रोष किंवा जे वन्यजीव व्यवस्थापनाच्या बद्दल संनियंत्रण आहे ते वाढवण्यामध्ये आम्हाला अधिक प्रयत्न करावे लागत आहे. तर ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत या घटना घडण्याचं प्रमुख कारण म्हणजे विविध कारणासाठी गावकऱ्यांचं वनक्षेत्रामध्ये प्रवेश करणे. त्यामध्ये सदर कालावधी हा तेंदूपत्ता संकलनाच्या कालावधीशी सुद्धा संलग्न झालेला होता आणि आता नजीकच्या कालावधीमध्ये शेतीचा हंगामसुद्धा सुरू होत आहे. त्यामुळे वनालगतच्या ज्या शेती आहेत त्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी काम करत आहे आणि काही मूलभूत गरजांसाठी त्या कुंपणाकरिता लागणारा बांबू असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यासाठी सुद्धा वनक्षेत्रामध्ये प्रवेश करतात. आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टेरिटोरियल वनक्षेत्रामध्ये आज साधारणतः 150च्या वर वाघांचा वावर आहे आणि वाघांचा वावर असल्याबाबत वन विभाग वेळोवेळी संबंधित गावकऱ्यांना सूचना देत आहे. वन विभागाद्वारे प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी वाघांचा वावर आहे अशा एरियाची आयडेंटिफिकेशन केलेली आहे. कॅमेरा ट्रॅप्स लावून ज्या प्रकारे वाघांची मुवमेंटचा मॉनिटर आम्ही करतो त्या मुवमेंटच्या आधारे सदर माहिती गावकऱ्यांना पुरवण्यात येते आणि त्या ठिकाणी जाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये मज्जाव करण्यात येतो. तथापि असे आढळून आलेले आहे की वन विभागांद्वारे दिलेल्या ज्या सूचना आहेत ज्याप्रमाणे सकाळी 8 वाजेच्या पूर्वी भल्या पहाटे वनामध्ये प्रवेश न करणे किंवा अंधार पडल्यानंतर सुद्धा वनक्षेत्रामध्ये राहणे अशा प्रकारचे जे वागणे आहे त्यामुळे वन्य प्राण्यांशी जी आपली जवळीक आहे किंवा वन्य प्राण्यांशी होणारा जो संघर्षाचं वातावरण आहे ती वाढण्यामध्ये एक प्रकारे मदत होते आणि ती हा जो संघर्ष आहे ते अशा प्रकारच्या बिहेवियरमध्ये वाढतो. तर वन विभागाद्वारे संपूर्ण जिल्ह्यामध्ये साधारणतः 1000च्या वर प्रायमरी रिस्पॉन्स टीमचे जे सदस्य आहेत ते विविध गावांमध्ये काम करत आहेत. गावकरी, संबंधित ठिकाणचे पोलीस विभाग आणि वन कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकासुद्धा घेण्यात आलेल्या आहेत आणि या बैठकांमध्ये सुद्धा वारंवार या सूचनांचं पुनरुच्चार करण्यात आलेला आहे.